सुरुवातीला आम्ही एक छोटीशी पालखी म्हणून घासकोपरीच्या मंदिरामधून चालू केली. त्या ठिकाणी चालू एकदम पवित्र असते, पण तिथं त्या मंदिराला बकऱ्याची किंवा कोंबडीची बली दिली जाते. ते मला काही जमलं नाही. पहिला आधी माहिती नव्हती, त्याच्यानं त्या ठिकाणी काढली. नंतर हनुमान मंदिरवरनं काढावं लागलं. यावेळेला हनुमान मंदिराच्या तिथे मंदिरवाल्याने आम्हाला आमच्या मंडळामध्ये पण विभाजन झालेलं आहे, केलेलं संघ सोडला पण होता. परत त्याच ते नदीचं पाणी ते नदीला जाऊन मिळणार किंवा नदीचं पाणी समुद्राला मिळणार. हा एक समुद्र आहे, कधी न सुकणारा. नदी आज ना उद्या सुकते आणि आम्ही तिच्यामध्ये वाहतो. हे आमचं एक देशाविषयी किंवा धर्माविषयी किंवा आपल्या कार्याविषयी संघाला जे काम करतो त्याच्यामध्ये आम्ही आता सहभागी आहोत. विषय असा की मागील वर्षी जे रथयात्रा काढली होती त्याच्यामध्ये काय असे काही प्रश्न आहेत का की बुवा ते सर्वजण हजर होता, त्यामध्ये असं काही आहेत का जे काही आज नियोजन बैठक अशी की आज आपण या ठिकाणी काही कमी पडलो असतं किंवा पुण्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट आपल्याकडून झाली नसेल किंवा ते करायला पाहिजे होती आणि ते झाली नाही, त्याकरता आपले नियोजन बैठक होती. तर नियोजन बैठकीमध्ये प्रत्येकाने आपली काही काही असेल काही करावं, अजून याच्यामध्ये सुधारणा की अजून पुण्या प्रकारे काढावी असे आपण शिक्षकांनी काही काय सांगावं. मागील वर्षीची आपली रामनवमीचा उत्सव कशा प्रकारे झाला? चांगला झाला असेल तर चांगलं, काही राहिलं असेल काय अजून त्यात करायला पाहिजे? 100% चांगला झाला. 100% चांगला मान्य करू. कार्यक्रम छानच झाला. फक्त आपल्याला समर्थ वाल्याचा नवीन आहे. रथयात्रा काढतो आपण, पण आपल्या वेळेचं भान नाही. आपली जेव्हा आरती सुरुवात होते ना तोपर्यंत आपण फेटेच बांधत राहतो. राग नका मानू, आपण फेटेच बांधत राहतो. कारण जेव्हा आरतीला आपण हजर राहायला पाहिजे, वेळेचं भान ठेवा. आपल्याला निघताच फार उशीर होतो. आणि असं मागच्या वर्षी असं झालं का ऊन फार होतं, त्यामुळे अर्धे लेडीज पण कमी झाले, जेंट्स पण सावळीला थांबत होते. सर्वांनी फक्त लवकर या. जर टाइम दिलेला आहे त्या टायमात आपण वेळेत निघाले आपल्याला त्रास नाही होणार दुसरा. आणि आरतीला पण आपण कसे सगळे सहभागी. बरोबर आहे, पण आपल्याकडे फेटा बांधणारे 7 वाजता आले आणि फेट्याचं कसं एक त्या फेट्याने जरा शोभून दिसते.